या चॅनलकडून सर्वांना नमस्कार। या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप या पुस्तकातील निर्देश व सुसंगत वाक्याचा परिच्छेद इत्यादी हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती पहा। या ठिकाणी सुसंगत वाक्याचा परिच्छेद अशा प्रकारचा प्रश्न आजवर शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला जात होता। पहा या ठिकाणी आता या प्रश्नासमवेत आणखी 3 प्रश्न प्रकार जे आहेत पर्याय म्हणून देण्यात आले आहेत। बरं, हे एकंदर 4 प्रश्न प्रकार आता या ठिकाणी 4 प्रश्न प्रकार झालेले आहेत। सुरुवातीला सुसंगत वाक्याचा परिच्छेद हाच होता, आता या ठिकाणी 4 प्रश्न प्रकार यावर आहेत। तर पहा या ठिकाणी कोणकोणते प्रश्न प्रकार आहेत। नवीन निर्देश योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे हा नवीन प्रश्न प्रकार आहे। दुसरा पहा या ठिकाणी सुसंगत वाक्याचा परिच्छेद जे आहे हा पूर्वीचाच प्रश्न प्रकार आहे आणि वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे हा नवीन प्रश्न प्रकार आहे आणि सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे हा सुद्धा नवीन प्रकार आहे। या ठिकाणी पहा हे 4 जे हे नवीन प्रश्न प्रकार किंवा हे 4 जे प्रश्न प्रकार आहेत, जुना हा एक मिळून पूर्वीचा सुसंगत वाक्याचा परिच्छेद, हे 4 जे नवीन प्रश्न प्रकार आहेत, या 4ही प्रश्न प्रकाराची ओळख व सराव या पुस्तकामध्ये या ठिकाणी आपण घेणार आहोत। तर या 4 पैकी कोणत्याही एकाच प्रश्न प्रकारावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात, तर याची हमखास नोंद घ्या विद्यार्थी मित्रांनो। या 4 प्रश्न प्रकारापैकी कोणत्याही एकाच प्रश्न प्रकार जो आहे परीक्षेमध्ये विचारला जातो। तर आपल्याला 4ही प्रश्न प्रकार अभ्यासायचे असतात। आपल्याला नेमकं कोणता प्रश्न प्रकार येणार आहे ते आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण 4ही प्रश्न प्रकार अभ्यासायचे आहेत। चला तर मग पहा, प्रथम यश परगे या चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर सबस्क्राइब करा। लक्षात ठेवा या ठिकाणी पहा प्रश्न प्रकार आपण या ठिकाणी आपण घेऊयात। प्रश्न प्रकार हा अभ्यासूयात आपण। निर्देश योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे। पहा या ठिकाणी निर्देश योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे असा प्रश्न प्रकार आहे। लक्षात घ्या दिलेल्या वाक्याचे काळजीपूर्वक वाचन करायचे आहे, त्यातील आशय समजून घ्या आणि पर्यायातील उत्तरे जवळजवळ जुळणारी असतात, परंतु एकच उत्तर योग्य असेल तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। वेगवेगळी वाक्ये असू शकतात, त्याची उत्तरे वाक्यातील अर्थाशी जुळणारी निवडा। जो अर्थ जुळत आहे त्या वाक्याशी तो या ठिकाणी पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर पहा प्रश्न प्रकार आपण पाहूयात। प्रश्न पहा, नमुना प्रश्न पाहूया आपण। रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे। पहा तर पहा या ठिकाणी घर डॅश डॅश ठेवून त्याने उच्च शिक्षण घेतले। तर मग याचं पहा या ठिकाणी पर्याय पाहूयात। घर घाण ठेवून हे येईल, तरी आपण सर्व पर्याय वाचायचे आहेत घाई न करता। घर गहाण, घर गहन, घर बाजूला। तर पहा या ठिकाणी घर घाण, घाण म्हणजे स्वच्छ नसलेलं, हे येईल का? हे पर्याय येणार नाही। मग घर गहाण, गहाण म्हणजेच एखाद्या ह्याला आपण सावकारांकडून ते लिहून देऊन त्यांच्याकडून पैसे घेणे अशा प्रकारचे ह्याला गहाण, घर गहाण ठेवणे असे म्हणतात। तर घर गहाण ठेवून त्याने उच्च शिक्षण घेतले। पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल। तर पहा वाक्याच्या अर्थानुसार गहाण हा शब्द योग्य ठरतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। आता प्रश्न दुसरा पहा। आपल्या मनासारखे काम होईपर्यंत करीत राहणे हाच त्याचा डॅश डॅश आहे। काय आहे? डॅश डॅश आहे। डाव आहे का? खाक्या, डाव, खाशा की गाशा? पहा या ठिकाणी डाव आहे हे तर नाही येणार, खाशा आहे, गाशा आहे नाही येणार। आपल्या मनासारखे काम होईपर्यंत करीत राहणे हाच त्याचा
खाक्या आहे या वाक्याच्या अर्थानुसार जे आहे हे शब्द जे आहे ह्या खाक्या हा जुळत आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर पहा पुढचा प्रश्न, आपण सरावासाठी प्रश्न या ठिकाणी आता पाहूयात. पहा, पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात योग्य शब्द वापरून त्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर पहा या ठिकाणी प्रश्न पहिला, आंब्याच्या डॅश डॅश सावलीत आल्यावर सुबा मावशीला हायसे वाटले. काय वाटले? सुबा मावशीला हायसे वाटले. तर पहा पर्याय पहा, हिरवीगार सावलीत चुलते का? रसरशीत सावलीत, टळटळीत सावलीत आल्यावर नाही. तर पहा या ठिकाणी गर्द सावलीत आल्यावर सुबा मावशीला हायसे वाटले. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. वाक्याचा ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ ज्या शब्दाच्या ठिकाणी लागतो, वाक्याच्या अर्थानुसार या ठिकाणी आपल्याला शब्द या ठिकाणी घ्यायचा आहे. योग्य शब्द गर्द हा येतो. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पहा पुढचं वाक्य, पाण्याची बचत करून पाण्याचा डॅश डॅश टाळणे. पाण्याची बचत करून पाण्याचा डॅश डॅश टाळणे हे आपले सर्वांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. उपयोग टाळणे, पाण्याचा उपयोग तर करावाच लागेल, मग हे येईल का? नाही. वापर टाळणे जमेल का पाण्याचा? आपल्याला योग्य वापर तर करावाच लागेल ना, मग टाळता येणार नाही. मग पाण्याचा अपव्यय टाळणे, जास्त बिनकामाचं जास्त जे आहे अपव्यय जे आहे या ठिकाणी टाळणे हे आपले सर्वांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. तर पुरवठा टाळणे हे सुद्धा येणार नाही. पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय जे व्यर्थ पाणी जात आहे ते न घालता या ठिकाणी म्हणजे अपव्यय टाळणे हा याचा अर्थ होतो. वाक्याच्या अर्थानुसार अपव्यय हा शब्द या ठिकाणी योग्य ठरतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा प्रश्न तिसरा, डॅश डॅश पाण्याची बँक असे म्हटले जाते. मग कोणाला पाण्याची बँक? जमिनीला, टाकीला, विहिरीला की नळाला? सांगा बरं ज्याला याचं उत्तर येईल त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी टाकीला पाण्याची बँक असे म्हटले जाते का? नाही. विहिरीला पाण्याची टँक म्हणता येणार नाही, नळाला सुद्धा म्हणता येणार नाही. तर जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले जाते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर पहा पुढचा प्रश्न, कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा डॅश डॅश आहे. तर पहा या ठिकाणी कौशल्य, ध्यास, हातखंडा आणि विश्वास. काय येईल रे मग? वाक्याचा अर्थानुसार या ठिकाणी कोणता शब्द योग्य येईल या ठिकाणी? चला कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे तुम्ही. तर पहा कौशल्य आहे हा बनवण्यात, गोपाळचा कौशल्य आहे हे योग्य शब्द अर्थानुसार जुळत नाही. ध्यास आहे हे सुद्धा नाही जुळत. तर हातखंडा आहे गोपाळचा, कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा हातखंडा आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. अजयने 10वीच्या परीक्षेत डॅश डॅश यश मिळवले. स्पृहणीय, सुंदर, देखणे आणि शोभनीय. काय रे याचं अर्थानुसार या ठिकाणी वाक्याचा अर्थ या ठिकाणी अर्थानुसार कोणता योग्य शब्द येईल? अजयने 10वीच्या परीक्षेत शोभनीय. काय येईल? शोभनीय येईल का? काय येईल सांगा बरं. चला 10वीच्या परीक्षेत स्पृहणीय यश मिळवले, सुंदर यश मिळवले, देखणे यश मिळवले
शोभनीय यश मिळवले हे येणार नाही, तर अजयने 10वीच्या परीक्षेत स्पृहणीय यश मिळवले. स्पृहणीय यश मिळवले. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. असे प्रश्न जास्तीत जास्त तुम्ही सराव करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न सोपे जातील. अशा प्रश्नाचा सुद्धा तुम्ही त्यासाठी तुम्ही यश परगे या चॅनलवरच ही तासिका करत चला. प्रश्न 6. नव्याने बांधलेल्या पुलामुळे दोन्ही किनाऱ्यावरील गावच्या लोकांना नदी ओलांडणे डॅश डॅश झाले. गहन झाले, प्रमाण झाले, सुकर झाले की स्वस्त झाले? सांगा बरं काय येईल याचं उत्तर. तर पहा या ठिकाणी वाक्याच्या अर्थानुसार नव्याने बांधलेल्या पुलामुळे दोन्ही किनाऱ्यावरील गावच्या लोकांना नदी ओलांडणे प्रमाण नाही येणार, स्वस्त येणार नाही, गहन सुद्धा येणार नाही, तर सुकर होईल. ओलांडणे त्यांना काय होईल? सुकर होईल. सुकर झाले. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या अंत्यविधीला जमलेला अफाट समुदाय डॅश डॅश होऊन उभा होता. रोमांचित, सद्गदित, अल्हसित की हर्षित? उल्लसित की हर्षित? काय होऊन होता? सांगा बरं काय येईल याचं उत्तर. मग पहा या ठिकाणी अफाट समुदाय जो होता तो सद्गदित होता. सद्गदित होऊन उभा होता. योग्य जे आहे या ठिकाणी सद्गदित हा शब्द येईल. पुढचा प्रश्न. दुपारच्या वेळी घरी आलेल्या पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाही. हा आमच्या घरचा डॅश डॅश आहे. शिरस्ता आहे, अलंकार आहे, वृत्तांत आहे की ठराव आहे? ठराव असा असते का? नाही, तर शिरस्ता आहे, पद्धत आहे, शिस्त आहे. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पुढचा प्रश्न पहा. दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार डॅश डॅश करावी लागते. तनतन करावी लागते, फनफन करावी लागते, वनवन करावी लागते की रणरण करावी लागते? काय रे मग या अर्थासकट याचं उत्तर. तर वनवन करावी लागते. दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार वनवन करावी लागते. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न. 10वा प्रश्न. पाण्यातलं ते छोटं बाळ आपल्या डॅश डॅश नजरेनं सर्वत्र पाहत होतं. पाण्यातलं ते छोटं बाळ आपल्या डॅश डॅश नजरेनं सर्वत्र पाहत होतं. मग रिकाम्या जागी काय येईल रे? रसरसत्या, लुकलुकत्या, भेदक की रागीट? कोणता अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी येईल? तर पहा या ठिकाणी जे पाण्यातलं छोटं बाळ असतं ते रागीट नसतंय, त्याला राग असा काही कळत नाही. रसरसत्या, भेदक असं काही नाही, तर लुकलुक त्या नजरेनं सर्वत्र पाहत होतं. हे वाक्याचा अर्थपूर्ण हे जे वाक्य आहे वाक्यानुसार लुकलुकता हा शब्द या ठिकाणी योग्य आहे. चला पुढचा प्रश्न. अगदी जवळच्या मित्राच्या लग्नाला जात आले नाही. पहा या ठिकाणी अगदी जवळच्या मित्राच्या लग्नाला जाता आले नाही. त्याची मनाला डॅश डॅश लागून राहिली. काय लागून राहिली मग? उत्कंठा, आत्मीयता, भुनभुन की रुकरुक? आता अगदी जवळच्या मित्राच्या लग्नाला नाही जाता आलं, मग आपल्या मनाला कसं वाटतं? पहा, उत्कंठा वाटते का आत्मीयता वाटते?
भुनभुन वाटते का? नाही तर रुखरुख वाटते. मी गेलो नाही, मला जाता आलं नाही असं वाटते. रुखरुख वाटणे हा शब्द या ठिकाणी योग्य आहे. चला पुढचा प्रश्न. डोक्यावरील घागर डॅश डॅश आणि पाणी सांडते. डोक्यावरील घागर डॅश डॅश आणि पाणी सांडते. डचमळते आणि पाणी सांडते. खळखळते आणि पाणी सांडते. खेचाळते आणि पाणी सांडते. उसळते आणि पाणी सांडते. मग काय रे याचं उत्तर? पहा या ठिकाणी डोक्यावरील जे घागर आहे त्यातील पाणी डचमळले की त्यातील पाणी खाली सांडते. पाणी डचमळते आणि पाणी खाली सांडते. पहा पुढचा प्रश्न. वक्ता चराट डॅश डॅश लागला तेव्हा श्रोते उठू लागले. वक्ता चराट डॅश डॅश लागला तेव्हा श्रोते उठू लागले. कापू लागला तेव्हा श्रोते उठू लागले. तोडू लागला, वळू लागला की जोडू लागला? काय रे याचं उत्तर? तर पहा, वक्ता चराट वळू लागला तेव्हा श्रोते उठू लागले. वक्ता जो आहे तो वळू लागला म्हणून श्रोते काय झाले? उठून जाऊ लागले, उठू लागले. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे वाक्याच्या अर्थानुसार पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. आचार्य अत्र्यांची भाषणे इतकी विनोदी आणि उपरोधपूर्ण असत की श्रोत्यात डॅश डॅश पिकल्या वाचून राहत नसे. आंबा, चिंच, खसखस की आनंद? काय येईल याचं उत्तर? चला उत्तर येणं अपेक्षित आहे. चला ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत. आचार्य अत्र्यांची भाषणे इतकी विनोदी आणि उपरोधपूर्ण असतात की श्रोत्यात खसखस सॉरी माझ्या तोंडातून लगेच आलं. पहा असे शब्द माहिती पाहिजे तुम्हाला. खसखस, खसखस पिकल्या वाचून राहत नसे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. शेजारचा बंडू आई वडिलांचा मार खाऊन खाऊन डॅश डॅश झालाय. लट्ट होईल का मग तो? मार खाऊन लट्ट होईल का? हडकुळा प्रामाणिक होईल का? तर पहा या ठिकाणी कोडगा. तर या ठिकाणी पहा तो कोडगा झालाय. मार खाऊन खाऊन जे मुलं जे आहेत ते कोडगे होतात. कोडगे खाऊ हे रोजच आहे म्हणतात. मार खातात, पळून जातात, ते करायचं ते करतात अशा प्रकारे. आता अभ्यास करा म्हणलं की हे रोजच आहे ह्यांचं म्हणतात. काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत, ते कोडगे खाऊ असतात, रोज बोलून घेतात, अभ्यास करत नाहीत, काही नाही, ते त्यांचं रोज सर असतात, आई वडील सांगतात म्हणून ते कोडगे खाऊ असतात. म्हणून या ठिकाणी वाक्याच्या अर्थानुसार कोडगा झालाय हा शब्द या ठिकाणी लागू होईल. पर्याय क्रमांक 4. पहा पुढचा प्रश्न. असे प्रश्न तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या घरातून सुद्धा असे प्रश्न शिकता येतात. चला पहा पुढचा प्रश्न. स्पष्ट असलेल्या गोष्टींना डॅश डॅश गरज नसते. ओळखीची, पुराव्याची, ज्ञानाची की न्यायाची? ओळखीची गरज असते, ज्ञानाची गरज असते, न्यायाची गरज असते. तर गरज कुणाची नसते? तर पुराव्याची गरज नसते. पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी योग्य शब्द या ठिकाणी वाक्याच्या अर्थानुसार येईल. पर्याय क्रमांक 2 पुराव्याची जी आहे गरज, स्पष्ट असलेल्या व्यक्तींना पुराव्याची गरज नसते. पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश करणाऱ्याला आपली कृती उघडकीस येईल याची भीती वाटते. मग पहा सत्कर्त करणाऱ्याला आपली कृती उघडकीस येईल म्हणून भीती वाटते का? चांगलं कार्य करणाऱ्याला नाही वाटत. प्रयत्न करणाऱ्याला सुद्धा आपली
जे आहे कृती उघडकीस आली तरी भीती वाटेल का? नाही. धोक्याचे काम करणाऱ्याला भीती वाटेल का? तर या ठिकाणी वाक्याच्या अर्थानुसार पहा, दुष्कृत्य करणाऱ्याला आपली कृती उघडकीस येईल याची भीती वाटते. वाक्याच्या अर्थानुसार दुष्कृत्य हा शब्द या ठिकाणी येईल. पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, पुढील जो भाग आहे वाक्याचा परिच्छेद, सुसंगत वाक्याचा परिच्छेद हा पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात आपण. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. बाय. हॅव